मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत, की बँक निफ्टीला किंवा मार्केटला आपण उद्या कशा पद्धतीने ट्रेड करू शकतोय. तर इथे जर तुम्ही पाहिलत तर बँक निफ्टीमध्ये एक स्ट्राँग बुलिश मोमेंटम जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी वरच्या बाजूला जवळ-जवळ बायर्स जे आहेत इथे आपल्याला बसलेले असू शकतायत. सो या बायर्सला टार्गेट करण्यासाठी जर मार्केट उद्या फ्लॅट टू गॅप अप किंवा छोटा-मोठा गॅप डाउन जरी ओपन झाला, तर त्या केसमध्ये मी या बायर्सला टार्गेट करण्यासाठी सेलिंग साइडचा सेटअप जो आहे तो आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्ही इथे बँक निफ्टीमध्ये रेझिस्टन्स पाहिलात तर वरती रेझिस्टन्स असा नाहीये कारण म्हणजे बँक निफ्टी ऑल टाईम हायला ट्रेड करताना आपल्याला दिसतोय. तर रेझिस्टन्स लेव्हलमध्ये जवळ-जवळ बँक निफ्टीमध्ये आपल्याला 56,980 किंवा 57,000 आणि 56,800 चा लेव्हल आपल्याला ॲज अ रेझिस्टन्स म्हणून काम करताना दिसू शकतायत. 56,350, 56,200, 56,180 या आपल्याला 2 लेव्हल जे आहेत ते सपोर्ट म्हणून आपल्याला काम करताना दिसू शकतायत. कारण बँक निफ्टी ऑल टाईम हायच्या जवळपास ट्रेड करत असल्यामुळे बँक निफ्टीमध्ये आता वरच्या लेव्हल्स प्रेडिक्ट करणं थोडंसं अवघड आहे. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बँक निफ्टी कसा ट्रेड करतोय ते आपण उद्या च्या ओपनिंगवर पण डिसाईड करू शकतोय. जर खूप मोठा गॅप अप ओपन झालाय तर त्या केसमध्ये आपण चार्ट कसा बनतोय बँक निफ्टीचा त्यावरून आपण ट्रेडिंग डिसिजन जे आहे ते घेऊ शकतायत. आता आपण बघू की सेन्सेक्समध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतोय. हां, सेन्सेक्समध्ये जर आपण पाहिलं, तर सेन्सेक्समध्ये सुद्धा आपल्याला बायिंग साइडचा एक स्ट्राँग मोमेंटम बघायला मिळू शकतो मिळाला आहे आणि ह्या बायर्सला टार्गेट करण्यासाठी आपण सेलिंग साइडचा सेटअप आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, तर ह्या झोनमध्ये सेन्सेक्समध्ये सुद्धा मोस्टली बायर्स जे आहेत, ते आपल्या पोझिशन होल्ड करून बसलेले असू शकतात. सो या बायर्सला टार्गेट करण्यासाठी मी सेलिंग साइडचा सेटअप आयडेंटिफाय करणार आहे. हां, जर उद्या मार्केट खूप मोठा गॅप अप ओपन झाला, तर त्या केसमध्ये चार्ट कसा बनतोय त्यानुसार आपण आपले डिसिजन जे आहे ते घेऊ शकतात. सेन्सेक्समध्ये जर तुम्ही पाहिलत, तर जवळ-जवळ 82,800 तर 82,450 च्या जवळपास तुम्हाला एक रेझिस्टन्स बघायला मिळू शकतोय. 81,900 ते 81,700 च्या जवळपास आपल्याला 2 सपोर्ट जे आहेत ते बघायला मिळू शकतात. सेम जर तुम्ही इथे पाहिलत निफ्टीमध्ये जर आपण पाहिलत, तर निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला एक स्ट्राँग बुलिश मोमेंटम बघायला मिळतोय. तर निफ्टीमध्ये इथे बऱ्यापैकी बायर्स जे आहेत ते सेम होल्ड करताना आपल्याला आपल्या पोझिशन होल्ड करताना दिसू शकतात. सो निफ्टीमध्ये जर पाहिलं तर इमिजिएटमध्ये आपल्याला 25,027 ते 25,080 ते 25,100 च्या जवळपास आपल्याला रेझिस्टन्स जो आहे तो बघायला मिळू शकतोय. 24,950 ते 24,880 हे 2 जे आहेत ते आपल्याला सपोर्ट म्हणून काम करताना दिसू शकतात. पण जर समजा खूप मोठा गॅप अप झाला किंवा खूप मोठा गॅप डाउन झाला, तर त्या केसमध्ये आपण चार्टला बघा आणि त्यानुसार आपले जे ट्रेडिंग डिसिजन आहेत ते घेण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.